मुख्यमंत्री आमचे लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून आज 22 ठिकाणी उभारण्यात आलेल्या ज्या शिल्पाच्या कलाकृतीचा लोकार्पण सोहळा 22 ठिकाणी आहे आणि पहिल्या टप्प्यातला आज इथे आपल्या इथे नागनाथ पारापाशी होत आहे। या कार्यक्रमास उपस्थित आपले महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर रामजी, आमचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, त्याचप्रमाणे डीसीपी ऋषिकेश राळे सर, आमचे संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे, बापू मानकर, गायत्री खडके, अशोक एनपुरे, राजेश एनपुरे, संदीपजी कदम, दल्लालजी, त्याचप्रमाणे मी खरं तर इथे समोर बसलेले, बाजूला उभं राहिलेले, इकडे तिकडे सगळ्यांची मिळून ऑलमोस्ट निम्मी नावं मी घेऊ शकते। माझं हे होम पिच आहे आणि इथे चांगली बॅटिंग मी करू शकते, पण म्हणून मग मी सांगते की उपस्थित सर्व मान्यवर आणि माझी सर्व उपस्थित आधीचे कार्यकर्ते, माझ्या सगळ्या कार्यकर्त्या आधी बसलेल्या, कारण इथनं माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात मिसाळ फॅमिलीची पण इथनं झाली आणि माझी पण इथनं झाली। त्यामुळे मला आज हेमंतच्या कार्यक्रमास खरं तर 2-3 वेळा यायला मिळालं नाही, आज यायला मिळालं, मला खूप आनंद वाटला। आणि मी सर्वप्रथम तर खरंच हेमंतचं कौतुक करेल की जसं राजेशजींनी सांगितलं की आमचं खूप दिवस चाललं होतं इंदोरला जायचं, पण काय झालं की हेमंतजी मी सगळ्यांना गोळा करायच्या नादात होते आणि तेवढ्या वेळात तुम्ही जाऊन पण आले। मी म्हणत होते की चला सगळे जाऊ म्हणून सगळ्या आमदारांच्या आणि खासदारांच्या मागे लागत बसले, तेवढ्या वेळात तुम्ही जाऊन आले। पण तुम्ही नुसतं जाऊन नाही आले, तर तुम्ही आल्यानंतर तुमच्या इथे ते इम्प्लिमेंट केलं। मला काय वाटत होतं, कारण इंदोर मी बघितलं की जे कचऱ्याचं कलेक्शन, सॅग्रिगेशन आणि त्याची प्रोसेसिंग हे इतकं सुंदर आहे तिथे, आणि डम्पिंग नाहीये, म्हणजे त्यांनी ऑलमोस्ट डम्पिंग खतम करत आणलं। आणि तेव्हाचे जे कमिशनर होते, म्हणजे ज्या वेळेस मी गेले होते, तर तेव्हाचे जे कमिशनर होते ज्यांनी हा ड्राईव्ह सुरू केला, तर मी त्यांच्याबरोबर जेव्हा बोलले तर त्यावेळेस ते म्हणले की मला पहिल्यांदा खूप त्रास झाला, म्हणजे नंतर धमक्या वगैरे यायला लागल्या, पण आमच्याकडे प्रशासन, पोलीस आणि हे सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलं की नाही हे करायचं। तसं हेमंतजी तुम्ही हे ठरवलेलं आहे आणि उद्या इंदोरला जायची गरज नाही मला लागणार, आपण कसब्यात येऊनच बघू की काय करता येईल आज। आणि जसं आपण बघितलं की आता नवीन 2 नवीन नाही आहेत, आमचे अमितेशजी आहे आधीपासून आहेत, पण मी पहिले असे सिटी बघितलं, आता मी एवढे वर्ष काम करते की ज्या वेळेस पावसाळ्यामध्ये आणि याच्यामध्ये खड्ड्यांचे प्रॉब्लेम झाले त्यावेळेस रस्त्यावर उतरून काम करणारे मी पहिले सिटी बघितले की खरंच खड्डे बुजवायला पाहिजे हे रस्ते। म्हणजे ज्यावेळेस आम्ही मिटिंगला बसलो तर त्यांच्याकडे सगळी लिस्ट तयार होती आणि त्यांनी आणि मनोज पाटील साहेबांनी जो वाहतूक आराखडा तयार करायला घेतला, हेमंतनी उत्तर पण दिलं विधानसभेत आणि मी तेव्हा उल्लेख पण केला दोघांचा की यांनी जो वाहतूक आराखडा तयार केलाय ते इम्प्लिमेंट करण्याचं काम आपलं आहे, आणि आपण जर तो केला तर मला असं वाटतं की वाहतुकीचा प्रश्न पण सुटायला खूप मोठी मदत होईल। नवल किशोरजी जेव्हा पुण्यामध्ये पहिल्यांदा आले तर आल्या पहिल्यांदा महानगरपालिकेचा आढावा मी त्यांना म्हटलं तुम्ही घेणारच आहात तर आपण दोघं मिळून घेऊ म्हणजे तुम्हालाही कळेल। आणि निश्चितपणे आधी पण आम्ही कलेक्टर असताना बरोबर काम केलेलं आहे, आणि ज्यावेळेस महानगरपालिकेचा आढावा घेतला, जसं आता हेमंतजींनी निदर्शनास आणून दिलं की अतिशय कचऱ्याचं साम्राज्य, कारण आता आणि अनाधिकृत बांधकामं, अतिक्रमण, सगळे रस्ते मोठे मोठे केलेल्या रस्त्यांवर टपऱ्या आणि सगळे फुटपाथ गेलेले, जिथे जिथे ब्रिज बांधले त्या ब्रिजच्या खाली झोपडपट्ट्या झाल्यात, तिच्या खाली भाजीवाले बसायला लागलेत, लोकांना जायला जागा नाही, पार्किंग, हे सगळे जे प्रकार आहेत मी पहिले त्यांच्या कानावर घातले आणि सांगितलं की पहिलं तर तुम्ही हे फ्लेक्स मुक्त शहर करा। आणि नवल किशोरजी हे PMF आलेत त्यामुळे त्यांना तिथली शिस्त माहिती आहे, मला निश्चित खात्री आहे की नवल किशोरजी आणि अमितेशजी मिळून पुढच्या काळामध्ये पुणे शहराला निश्चितपणे
नवीन रूप देतील, कारण त्यांनी सांगितलंय की जे इम्प्लिमेंट करायचंय ते मी 100% इम्प्लिमेंट करेल. आणि त्याच्यामध्ये नवल किशोरजी, आम्ही कोणीही लोकप्रतिनिधी तुमच्यामध्ये येणार नाही. म्हणजे आम्ही कोणीही तुम्हाला फोन करणार नाही की हे का काढलं, हे का पाडलं, इथे का टपऱ्या काढल्या. त्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे काम करा, हे एक ग्वाही मी तुम्हाला देते. त्याचप्रमाणे आपले माननीय मुख्यमंत्री, म्हणजे पहिल्यांदा तर मला सांगायला खूप अभिमान वाटला की ज्यावेळेस आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कॅटेगरीमध्ये, वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये 10 शहरांना पारितोषिके मिळाली. आणि 10 शहरांना पारितोषिके मिळाली. 9 वेळा मला स्टेजवर जायला लागलं आणि त्यांनी मला विचारलं की सब प्राइज आप ही लेके जा रहे हो क्या. म्हणजे इतकं चांगलं वाटलं. आणि आपण हे काम खूप करू शकतो, कारण इंदोर नेहमी पहिलं राहिलं. पण तिथे मला वाईटही वाटलं की जेव्हा मी सगळे पारितोषिक स्वीकारली ती पुणे त्याच्यात नाही. तर त्याचं पण वाईट वाटलं, कारण पुणे होतं मागच्या वेळेस. आणि जर पुढच्या वेळेस पुणे आलं नाही हेमंतजी तर लीड मधनं ते बाहेर होईल. त्यामुळे तुम्हाला खूप खूप जोरामध्ये प्रयत्न करायला पाहिजे. आणि पुणे आपल्याला तिथल्या पुढच्या कार्यक्रमात निश्चित पुणे तिथे येईल, याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस महानगरपालिकेच्या आमच्या बऱ्याचशा मीटिंग घेतल्या, साहेब, त्या अतिक्रमणाच्या संबंधी बऱ्याच महानगरपालिकेच्या लोकांचं असं होतं की ज्यावेळेस नोटीस येते आणि आम्ही बंदोबस्त मागतो पोलिसांचा, तर त्यावेळेस आम्हाला FIR करायला लावतात. पण मुख्यमंत्र्यांनी असे निर्देश दिले होते की FIR ची काही गरज नाही, तुम्ही नोटीसची कॉपी दाखवली तर पोलिसांनी प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. आणि त्या बंदोबस्तात जर तुम्ही पाडलं नाही त्यावेळेचं बांधकाम, तर तो माणूस बांधकाम करतच राहतो, त्याचं बांधकाम पूर्ण होतं. स्टे असताना त्याचं बांधकाम कोणी थांबवत नाही. अशी अनधिकृत बांधकामं आज पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उभी राहिलेली आहे. तर तुम्ही पण पॉलिसी बदलून त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आता 150 दिवसाचा कार्यक्रम देवेंद्रजींनी दिला आणि त्याच्यामध्ये सगळ्या महानगरपालिकेचे कमिशनर, जिल्हा परिषदचे CO 2 दिवस उपस्थित होते. आणि त्या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जयंतजींनी एक वाक्य सांगितलं की आता पूर्वीसारखं चालणार नाही की एक तुम्हाला सांगितलं आणि कोणी तुमच्यावर लक्ष ठेवायला नाही आणि ते वर्षानुवर्ष चालतंय, असं चालणार नाही. 150 दिवसाच्या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन तुम्ही करून मला सांगायचंय. आणि त्याच्यातल्या पहिल्या टप्प्याच्या आता बैठका आमच्या सुरू होतील की तुम्ही नियोजन काय केलंय नवल किशोरजी. त्याच्यानंतर पुढचा टप्पा आहे की तुम्ही इम्प्लिमेंट त्याच्याबद्दल कसे हे करणार आहात, त्याचं काय हे झालेलं आहे. आणि तिसऱ्या टप्प्यात म्हणजे आपल्याला 2047 पर्यंतचं नियोजन आपल्याला करायला लावलेलं आहे. आणि महाराष्ट्र आपल्याला खरंच नंबर 1 न्यायचा असेल तर देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण तो निश्चितपणे मिळू शकतो. कारण दिवस रात्र मोदीजींच्या बरोबरीने काम करणारा नेता आपल्याला मिळालेला याचा आम्हाला अभिमान आहे. उद्या त्यांचा वाढदिवस आहे. मी आवाहन करेन की आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करा. आणि जसं त्यांनी सांगितलंय तसं पुणे शहर हे कायमस्वरूपी फ्लेक्स मुक्त शहर करा. कारण आता मागच्या ह्याच्यात पनवेल झालं फ्लेक्स मुक्त, तर आपणही करू शकतो. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की कुणाचाही फ्लेक्स, म्हणजे आमच्या लीडरचाही फ्लेक्स नाही लागला पाहिजे, असं फ्लेक्स मुक्त पुणे शहर करा ज्याच्यात धार्मिक, सांस्कृतिक, हे बघा आपल्या पुणे शहराला आता शिल्पाचं उद्घाटन तर मी काही केलं नाही, पण मला जे हेमंतजी सांगत होते की आपलं पुणे शहर हे शिवाजी महाराजांचं बालपण, लाल महालात तिथे गेलं, जिजाऊ त्यांना घेऊन आल्या, पेशव्यांची भेडदौड इथून सुरू झाली, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शिक्षणाचा पाया हा पुण्यात रचला, म्हणजे लोकमान्य टिळक हे पुण्यामध्ये. त्यामुळे आपल्या पुण्याला इतकं मोठं अधिष्ठान आहे, इतकी मोठी संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपण परत आणली पाहिजे. ह्या सगळ्या आम्ही असं मला वाटतं. ही नुसती शिल्पाची उद्घाटन केली तर जाता येतं जे शिल्प आपण बघितलं तर परत एकदा आपल्याला पुण्याचे वैभव परत आणायचे, पुण्याची कला संस्कृती परत आणायची, हे प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये पण जपलं पाहिजे. जसं मगाशी नवल किशोरजींनी सांगितलं की कचरा आपणच टाकतो ना, कचरा आपणच टाकतो. त्यामुळे आपण जाता जाता पिशवी टाकून जातो आणि आपणच कंप्लेंट करतो बघा किती कचऱ्याचा ढीग आहे. तर नागरिकांनी पण ह्याला सहकार्य केलं पाहिजे. पोलीस गणेशोत्सवावर खूप काम करणार आहेत, पण पोलिसांची पण काळजी
आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे की त्यांचं जेवण, त्यांना काय पाणी, त्यांना वेळेवर शौचालयाची व्यवस्था, या सगळ्या काळज्या आपण पण घेतल्या पाहिजे असं मला वाटतंय. आज खूप सुंदर इनिशिएटिव्ह निमनजी तुम्ही घेतलंय. म्हणजे मला खरंच मनापासून ही ड्राईव्ह आवडलं की आम्हाला सारखं वाटायचं की काय केलं पाहिजे या कचऱ्यासाठी, पण ते करण्याचं जी तुम्ही आता सिस्टीम जी लावलीत ना, ती सिस्टीम आमच्या डोक्यात पण आली नव्हती, हे कबूल करायला पाहिजे. आणि या तुमच्या सिस्टीमवर आम्ही सुद्धा तुमच्या पावलावर पाऊल टाकून चालू, त्याची ग्वाही तुम्हाला देते. आणि मला आज इथे यायला मिळालं त्याबद्दल तुमचे धन्यवाद करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.